मनपामार्फत सुरू असलेल्या गणेशोत्सव मूर्तीदान उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या उपक्रमांतर्गत शहरातील प्रभागातून तब्बल 229 मूर्तींचं दान संकलन करण्यात आलं। एकूण 6024 मूर्ती विसर्जन झाल्यात। महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वतंत्र मूर्तीदान केंद्रांची व्यवस्था केली आहे। आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी यंदा विसर्जनासाठी आलेल्या मूर्तींची नोंद करून ठेवण्याचे निर्देश दिलेत। त्यानुसार प्रत्येक प्रभागामध्ये दररोज दान आणि विसर्जन होणाऱ्या मूर्तींची नोंद केली जाते। महापालिकेच्या पर्यावरण आरोग्य विभागामार्फत मूर्तीदान मोहिमेचं निरीक्षण नियमितपणे केलं जात आहे। मूर्तींचं दान झाल्यानंतर त्यांचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची जबाबदारी देखील पार पाडली जाते। आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती सहायक आयुक्त सहदेव कावडे, नागेश मद्रासी, सचिन सागावकर, अनीस मुल्ला, मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी, अतुल आठवले, पर्यावरण अभियंता अजित गुजराती यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवला जातोय। दरम्यान महापालिकेच्या मूर्तीदान उपक्रमाला घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांसह सार्वजनिक मंडळांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी गणेश मूर्तींचं विसर्जन करताना महापालिकेच्या मूर्ती केंद्रांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं। प्रभाग समिती क्रमांक 1 दान 29, कुंडात विसर्जन 237, नदीमध्ये विसर्जन 3200, विहीर 0, तलाव 0, एकूण 3466। प्रभाग समिती क्रमांक 2 मध्ये दान 176, कुंडात विसर्जन 895, नदीमध्ये विसर्जन 0, विहीर 0, तलाव 0, एकूण 1071। प्रभाग समिती क्रमांक 3 मध्ये दान 11 मूर्ती, कुंडात विसर्जन 340, नदीमध्ये विसर्जन 0, विहीर 332 आणि तलाव 0, एकूण 683। प्रभाग समिती क्रमांक 4 मध्ये दान केलेल्या 13 मूर्ती आहेत। कुंडात विसर्जन 52, नदीमध्ये विसर्जित 39, विहिरीमध्ये 0 आणि गणेश तलाव 700, एकूण 804। सर्व प्रभाग समिती एकत्रित 6024 साधारणपणे 9 टन कचरा गोळा केला। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून त्याला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतोय। मूर्तीदान विसर्जन उपक्रमांमध्ये नागरिकांचा वाढता सहभाग हे या उपक्रमाचं यश आहे। या संकलन मोहिमेमुळे नदी नाल्यांचं प्रदूषण रोखण्यात मोठी मदत होईल। सत्यम गांधी, आयुक्त तथा प्रशासक। सांगली महानगरपालिकेनं चांगला उपक्रम राबवलेला आहे। या उपक्रमामुळे नदीचं प्रदूषण होत नाही आणि पर्यावरण चांगलं राहतं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।